So in the chemical reaction and equation. So in this chapter we discuss so many things in the last lecture. Now in today's lecture we discuss about the rules for the writing the chemical equation. There are two types of equation. One is word equation and chemical equation. Equation have two types. One is word equation and second one is chemical equation. Now what is word equation? Word equation and chemical equation. अब जो वर्ड इक्वेशन है उसकी डेफिनेशन क्या है? The word equation is nothing but when the particular reaction, chemical reaction, represent in words, that is called word equation. The chemical reaction represent in word called word equation. Example, let's take an example. For example, copper sulfate plus zinc. Copper sulfate plus zinc. Now what is the reaction? Zinc sulfate plus zinc sulfate plus copper. So this is our word equation. It is represented in the words. Now what is the chemical equation? The chemical reaction represent in symbolic form or symbol, represent in symbols. Yes or no? Example, same, copper sulfate plus zinc gives zinc sulfate plus copper. Understand? Okay. Now let's discuss about rules of chemical equations. Rules for chemical equation. Rules for chemical equation. Rules for chemical equation. केमिकल इक्वेशनला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याकडे काही रूल्स आहेत. केमिकल इक्वेशन आता बघितलं आपण. केमिकल इक्वेशन म्हणजे काय? ज्यावेळेला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये एखादं केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करतो त्याला काय म्हणतो आपण? केमिकल इक्वेशन. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. तर याचे काही रूल्स आहेत. तर रूल्स कोणकोणते आहेत? पहिला रूल काय सांगते? द फर्स्ट रूल. पहिला रूल काय आहे की रिएक्टंट लेफ्ट साइडला पाहिजे आणि प्रोडक्ट कोणत्या साइडला? राइट साइडला. सो रिएक्टंट कोणत्या साइडला? रिएक्टंट लेफ्ट साइडला लिहायचं आणि प्रोडक्ट कोणत्या साइडला लिहायचं? प्रोडक्ट जे आहे ते राइट साइडला लिहायचं. राइट साइड. सो हा पहिला रूल. दुसरा रूल काय आपल्याकडे? दुसरा रूल हे आहे की रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये काय असायला पाहिजे? एरो. काय असायला पाहिजे? एरो. सो द arrow must be present between reactant and product. सो प्रोडक्ट आणि रिएक्टंटच्या मध्ये काय असायला पाहिजे? एरो असायला पाहिजे. ठीक आहे. एक्झाम्पल बघू शकता आपण. कार्बन प्लस
ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड. सो कार्बन आणि ऑक्सिजन इथं काय आहे, रिॲक्टंट आहे, आणि CO2 काय आपला प्रोडक्ट आहे. सो रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये काय आहे, एरो आहे. आणि जो एरोचा हेड आहे, हेड याला म्हणतो आपण हेड. तो हेड कोणत्या साईडला पाहिजे, प्रोडक्ट साईडला, आणि हे जे मागचं पार्ट आहे टेल ते कोणत्या साईडला पाहिजे, रिॲक्टंट साईडला. इट इज मस्ट बी, अंडरस्टँड. सो arrow must be product side and the tail must be towards reactant side. So this is our second rule. Now third rule काय असेल आपल्याकडे, थर्ड रूल ही असेल, जर एकापेक्षा जास्त आपल्याकडे काय असेल, रिॲक्टंट असतील किंवा एकापेक्षा जास्त आपल्याकडे काय असतील, प्रोडक्ट असतील, तर त्याला लिंक करायचं कोणत्या सिम्बॉलने, प्लस, प्लस साइनने. इफ वन और मोर दॅन one reactant or product, it link with plus sign. It link with plus sign. Understand? So plus sign must be necessary. जसं की वरच्या एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, कार्बन प्लस ऑक्सिजन दोन रिॲक्टंट आहेत, तर दोन रिॲक्टंटला जॉईन करण्यासाठी आपण काय यूज केलं, प्लस साइन. इथे एकच प्रोडक्ट आहे तर गरज नाही, अंडरस्टँड, एकच प्रोडक्ट आहे तर गरज नाही, एकापेक्षा जास्त असेल तर गरज आहे, अंडरस्टँड. सो हा पहिला रूल. तिसरा रूल. आता चौथा रूल याच्यामध्ये काय आहे, चौथा रूल हे आहे की जर आपल्याला अजून केमिकल इक्वेशनला इन्हान्स करायचं असेल, इन्हान्स म्हणजे काय, अजून आपल्याला चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करायचं असेल, जसं की फॉर एक्झाम्पल बघा, कोणत्या तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर हॉटेलवाला तुम्हाला काय करते, प्लेटमध्ये एकदम सुंदर प्रकारे जे आहे ते सगळं व्यवस्थित मांडून देते, म्हणजे रिप्रेझेंटेशन. तसंच तुम्हाला पेपर लिहिताना सुद्धा एकदम फर्स्ट क्लास पेपर लिहायचं असतं, म्हणजे बघणाऱ्याला समोर एक्झामिनरला वाटलं पाहिजे क्या बढिया पेपर लिखा, ये होता पेपर, तसं काय लिहायचं. जो रिप्रेझेंटेशन आहे ना ते आपलं कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. सो जर आपल्याला केमिकल इक्वेशन अजून चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय रिप्रेझेंट करू शकता, त्याचं फिजिकल स्टेट. So for the enhancing the chemical equation, you can add or you can write down the physical state of that reactant or product. Understand? So to enhance the chemical equation, write down the physical state of reactant and product. Then write down physical state of reactant and product. Understand? Reactant आणि product काय करायचं, फिजिकल स्टेट तिथे तुम्ही दाखवू शकता. समजलं काय सांगायचं. एक्झाम्पल बघू शकता इथं, कोणतं एक एक्झाम्पल घेऊन टाका. जर तुम्ही या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटला जर तुम्ही काय केलात, हीट केलात, हीट, तर इथून काय बाहेर निघाल, हीट जसंही केला तर इथून काय बाहेर पडेल, कॅल्शियम ऑक्साईड, आणि सोबत काय बाहेर पडेल, या ठिकाणी काय बाहेर पडेल, CO2. आता कॅल्शियम कार्बोनेट कोणत्या स्टेट मध्ये असते, सॉलिड स्टेट, तर इथं काय लिहायचं, यस, अंडरस्टँड. आणि कॅल्शियम ऑक्साईड पण कोणत्या स्टेट मध्ये असते, सॉलिड, तर यस येस. आता गॅसेस स्टेट आहे, प्रोडक्ट साइडला गॅस आहे, तर प्रोडक्ट साइडला गॅस तुम्ही जी लिहू शकता, बट त्याच्यासाठी एक स्पेशल सिम्बॉल आहे, ते काय आहे, अपवर्ड एरो. फक्त प्रोडक्ट साइडसाठी, फक्त कोणत्या साइडसाठी, प्रोडक्ट साइडसाठी असेल तर, गॅसेस असेल तर अपवर्ड एरो दाखवायचा, अदरवाइज नाही. अंडरस्टँड. तर इथे काय केलं आपण, कॅल्शियम कार्बोनेटला सॉलिड आणि कॅल्शियम ऑक्साईडला सुद्धा सॉलिड, यस मी दाखवलं. तर सॉलिड असेल तर सिम्बॉल काय आहे, यस इन ब्रॅकेट. लिक्विड असेल तर काय आहे, यल इन ब्रॅकेट. आणि जर तुमचं काय असेल, गॅसेस असेल, गॅसेस तर जी इन ब्रॅकेट. अंडरस्टँड. मोस्ट ऑफ these symbols
are used in product side or reactant side, in both side. अंडरस्टँड. आता काही काही स्पेशल कंडिशन असतात ज्या ठिकाणी जर प्रोडक्ट साइडला जर गॅस रिलीज होत असेल तर एक आपण कोणता पाचवा रूल लिहू शकतो याच्यामध्ये. इफ गॅस इज रिलीज इन द प्रोडक्ट साइड, इफ गॅस इज रिलीज इन product side, then instead of G we can represent by an arrow pointing upward direction, pointing upward direction. So this particular arrow is used only for gas which release inside the product side. कोणत्या साइडला? प्रोडक्ट साइडला जर रिलीज होत असेल तरच. रिएक्टंट साइडला जर गॅस असेल तर गॅस लिहून टाकायचं. अंडरस्टँड. एक्झाम्पल जसं दुसरं एक्झाम्पल इथं आहे बघा. कार्बन आहे, सॉलिड आहे, इथं ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन कोणता आहे? गॅस आहे. तर इथं तुम्ही जी लिहू शकता. परंतु जर प्रोडक्ट साइडला जर गॅस निघत असेल तर कोणता एरो? अपवर्ड आहे. समजलं? तर हे काही रूल्स आहेत. तर किती रूल झालेत? 5 रूल्स आहेत. अजून काही रूल्स आहेत? तर पाहिजे असेल तर लिहून घेऊ शकता. बाकीचे रूल्स आपण